अजीत जी नमस्ते। थँक्यू अजीत जी, थँक्यू। तेच तुम्हाला आज थोडंसं सगळ्यांना प्लॉट दाखवायचा होता म्हणून खास हा लाईव्ह करण्याचा विचार केला। थोडी 2 मिनिट आपण वाट पाहू सगळेजण येण्याची। माझा आवाज येतोय का व्यवस्थित तुम्हाला सगळ्यांना? आवाज पोचतोय माझा? आवाज येतोय का? चला मी तुम्हाला भेंडी दाखवतो आता। खूप जर तुम्ही पाहिलं तर एकदम व्यवस्थित आणि ग्रोथ पण आहे। तर व्यवस्थित चेकआउट केलं तर तुम्हाला त्या पेऱ्यावर सुद्धा एकदम व्यवस्थित दिसेल। एकदम प्रिव्हेंटिव्ह सगळे मेजर्स घेतलेत, त्यामुळे काय थोडासा माव्याचा प्रॉब्लेम सगळीकडे आढळतो, तो इथं पण आहे। एवढा विशेष काय भेंडी म्हणलं की तो विषय येणारच। तुम्हाला ॲक्च्युली मी पेरे मोजून दाखवणार आहे की बाबा एका पेऱ्याला किती भेंडी आपल्या प्लॉटवर दिसते। आता ही बघा, 1 2 3 4 5 6 7 8 8 भेंडी एका पेऱ्याला आहे। इथं पाहिले आपण तर वरून बघितलं तर इथं वरती ह्या 5 आहेत, 6 7 8 9 10 11 12 भेंडी एका पेऱ्याला आहे। व्यवस्थित शेड्यूल्स फॉलो केल्यानंतर किती सुंदर प्रकारे क्रॉप येऊ शकतं हे तुम्हाला दिसत असेल। थोडंसं आपण पूर्वी ज्यांचा फार्म आहे, ज्यांचा रेंटवर घेतला होता, तर त्यांनी जिथं कोंबड खत खाली केलं होतं तिथं थोडंसं हा स्पेस थोडासा लहान दिसत असेल। बाकी सगळी भेंडी एकदम ओके आहे। खुरपणी वगैरे करून व्यवस्थित मेंटेन केली। ही व्हरायटी वेगळी आहे ॲक्च्युअल, ही सायबा व्हरायटी आहे आणि पलीकडची नामधारी व्हरायटी आहे। तर अगदी छान वाटत असेल प्लॉट पाहायला, पण अतिशय सुंदर भेंडी आली। तुम्हाला दाखवून की साधारण या साईजमधली भेंडी मार्केटला चालते, या साईजमधली। ओके, साधारण हे आपण जर पाहिलं ते मधल्या बोटाच्या पेऱ्याला म्हणजे साधारण एवढी भेंडी चालते मार्केटमध्ये। एकदम सुंदर भेंडी आली। प्लॉटची काळजी पण व्यवस्थित घेण्यात आली। आता आम्हीच ॲग्रिकॉस असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचं शेड्यूल व्यवस्थित फॉलो करणे आपण ते तुम्ही पाहिलं तर ही तुम्हाला तूर दिसत असेल, गार्ड क्रॉप म्हणून याचा वापर होतो। आपण जे नॅचरल फेन्सिंग होतं, आपण समजा फेन्सिंग म्हणजे आपलं कंपाऊंड करायचं, त्याच्याऐवजी आपण तुरीचं कंपाऊंड उत्तम प्रकारे करू शकतो। हे पाहिलं तुम्ही बांधाला सगळी तुम्हाला तूर दिसेल अशी पुढंपर्यंत दोन्ही बाजूने आहे। काकडी आहेत, काकडी जवळजवळ 7 8 तोडे झाल्यात, अशी काकडी आली। शेवटची काही पानं जी सुरुवातीच्या काळात ही झाली होती। काकडी पण सुंदर आहे एकदम, आत्ताच तोडा झालाय। जमिनीवर असल्यामुळे थोडीसं आहे पण ठीक आहे। ग्रोथ पण तुम्हाला छान दिसत असेल इथनं। लागवड साधारण एक 47 दिवसापूर्वीची लागवड आहे। 47 साधारण 25 जुलै 25 जुलैची लागवड आहे। झेंडू कलकत्ता ऑरेंज व्हरायटी आहे झेंडूची। अतिशय सुंदर फुटवा आहे, तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर फुटवे बघा एकदम जमिनीपासून जर पाहिले
1 2 3 4 5 6 7 मेन ह्याला 7 आहेत आणि इतर ठिकाणी एवढे फुटवे आहेत. 16 जुलैची झेंडूची लागवड आहे. जर मध्ये मध्ये पाहिलं तर थोडेसे ट्रॅप्स लावले होते. ट्रॅप्सचे पण इफेक्ट्स बघा किती सुंदर आहेत. जवळून पाहिलं तुम्हाला एकदम व्यवस्थित ट्रॅप्सचा तुम्ही वापर केला. निळे आणि पिवळे चिकट सापळे आम्ही लावले फार्ममध्ये. त्याचं आम्हाला चांगलं आउटपुट भेटले. या ठिकाणी शेती करायला खूप आनंद होतो मित्रांनो, की आपण खरंच शेतकरी कुटुंबातल्या मुलांनी शेतीकडे जर शाश्वत दृष्टिकोनातून पाहिलं तर शेती हे कधीही न संपणारा व्यवसाय आहे. त्याला उद्योगात तुम्हाला कसं बदलायचं हे तुमच्या हातात. लूर आणि ट्रॅपचा जो रिझल्ट आहे तो बघा, अतिशय सुंदर रिझल्ट आहेत. 200 माशा आरामशीर, 200-300 माशा. तुम्ही तिथं बुडाला पाहिलं तर किती माशा मरून पडल्यात बघा. बघा साधारण 1001 माशा आरामशीर ह्यामध्ये मरून पडल्या असतील. ही चॉकलेटवर दिसते तुम्हाला फेरोमेनची. हे जुगाड केलं होतं आम्ही आणि खूप सुंदर रिझल्ट आहे. मी तुम्हाला सांगायला मला आवडेल की माझ्या स्वतःच्या फार्ममध्ये टोमॅटो होता. मी पूर्वी त्याला फेरोमॅनची लूर लावले होते आणि त्याचं थोडीशी काय व्हॅलिडिटी असेल ती संपली आणि थोडा फळमाशीचा अटॅक मला दिसला. साधारण 1-1.5 कॅरेट मला अर्धा एकरामध्ये फळमाशीचा अटॅक झाला दिसला. दुसऱ्या दिवशी फक्त मी 2 ट्रॅप्स लावले असे जुगाड करून, फेरोमॅन ट्रॅप्स, आणि एवढा छान रिझल्ट की तुम्हाला सांगतो अक्षरशः 2 ते 3च टोमॅटो फक्त मला फळमाशीच्या अटॅकच्या पुढच्या तोड्याला 2 दिवसानंतरच्या आढळले. त्यामुळे अतिशय सुंदर रिझल्ट. ट्रॅपच्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्सवर खूप लक्ष दिलं गेलं पाहिजे, की फवारण्या तर आपण हजारात करण्यापेक्षा जर प्रिव्हेंटिव्ह खूप व्यवस्थित केलं. बघा हे खूप सुंदर आमचा आता झेंडूला सध्या रेट नाही आहेत पितृ 15 पण खूप सुंदर असा झेंडू आला आहे. झेंडूला साधारण 12 रुपये 14 रुपये रेट आहेत. असं काही खास नाही आहे. पितृ 15 अवश्य लग्न वगैरे होतात. आता दसरा आहे, दिवाळी आहे, नवरात्र आहे, त्या काळात चांगला रेट भेटेल. अतिशय सुंदर हा प्लॉट मेंटेन केला आहे. इथं पण बघा तुम्हाला गार्ड क्रॉप दिसतील, पुन्हा तूर दिसेल त्या समोर. तूर पण व्यवस्थित मेंटेन केली आहे बांधावर. एकही पाण्याचा किंवा खताचा डोस त्याला दिला गेलेला नाही. आम्ही ट्राय पाहतो किंवा किती पावसावर तूर वाढते. आणि आमचा थोडासा नवीन प्रयोग आहे. ॲक्च्युली ही जाळी वापरतात बरेचसे तरकारी करणारे, पण अतिशय सुंदर तुम्हाला दिसेल जाळीवर कारलं किती सुंदर प्रकारे गेले. बघा जर एक सुतुळी घ्यायला गेला असं साधारण 2,500 रुपयाची जाळी आम्हाला अर्धा एकराला लागली. 2,000 ते 2,500 रुपयाची. आणि एवढी सुतुळी आम्हाला डबल टिबल बांधून साधारण आम्हाला 4,000 सुतुळी लागली असती. ह्याला बांधायला आमचे 2,000 रुपये गेले. मग स्टेकिंग करणारे जे मेंबर्स होते त्यांनी अतिशय सुंदर आणि एकदम मजबूत बांधा ह्याला सगळं दिलं आहे. आणि सुंदर असं कारल्याचा प्लॉट तुम्हाला दिसेल की हे कारलं किती व्यवस्थित त्यावर चढलं आहे. अतिशय सुंदर दिसतंय हे सगळं. ह्याच्यामध्ये आम्ही राजमा लावला होता 2 शेजारी तुम्हाला दिसेल. तर राजम्याच्या बिया पण अतिशय सुंदर प्रकारे आल्यात. हे बघा त्याला फुलं पण आहेत, फुलं पण आल्यात त्याला. हा प्लॉट म्हणजे तुम्हाला फिरवून दाखवायसारखा हा प्लॉट आहे की संपूर्ण तुम्ही जाळीवर जर पाहिलं अतिशय सुंदर हे कारल्याचं. मला फुटव्यांपासून जर दाखवलं, हां हे बघा ही सुरुवात बघा. आता हे जे आहे हे जर आपण फक्त व्यवस्थित यावर चढवून द्यायचं जे दुसऱ्या ठिकाणी गेले. हे बघा आता हे आपोआप गुतत जाते वरती, किंवा हे काही जे बाहेर आले असं त्याला एकदा स्प्रिंग निघून डाळलं की ते व्यवस्थित वर जाते. राजमा पण खूप सुंदर आलाय ह्या पावसाच्या वातावरणात. अतिशय सुंदर हा राजमा दिसतोय. इम्पॅक्टफुल आहे. थोडंसं मधल्या पावसामुळे
थोडासा इम्पॅक्ट जाणवला, पण प्रिव्हेंटिव्ह स्प्रेज वगैरे घेतल्यानंतर मला तर विशेष काय अडचण वाटली नाही. मी तुम्हाला ट्रॅप फेरोमेनचा इथं पण छान रिझल्ट दिसतोय. तुम्ही जवळून थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवतो. ही चॉकलेट आणि हे फेरोमेन जुगाड करून ती बाटलीत बसवलं होतं, अतिशय सुंदर आले. अजून काय एक दोन ठिकाणी लावलेले ते पण मी तुम्हाला दाखवतो. आमच्या फार्मर पक्ष्यांचा वावर पण खूप वाढला आहे. खूप आम्ही सुंदर प्रकारे हे सर्व मेंटेन करण्याचा प्रयत्न करतोय. कारलं पण आले मित्रांनो. आज एक तोडा झाला, एक 5-6 किलोचा कारल्याचा. अमनश्री व्हरायटी आहे. वरद नावाचं राजमा आहे. खूप सुंदर प्रकारचं हे कारलं. अतिशय आनंद होतो की आपण एकदा सुरुवाती लहान मुलाला जसं जपावं तसं हे कारलं आम्ही जपतोय. हे बघा आजचा तोडा कारल्याचा. थोडासा ऑड आहे कारण पहिला तोडा थोडासा ऑड असतो, पण फळ एकदम व्यवस्थित आहे, स्ट्रेट आहे. विशेष म्हणजे हे एक्सपेक्ट आहे ॲक्च्युली. मोरे मॅडम, ट्रॅप्सचं काय विशेष नाही एवढं. ट्रॅप्स तुम्हाला कुठं जरी तुम्ही बाजारात गेला तर फळमाशाचे ॲग्रो सर्व्हिस सेंटरमध्ये कोणत्याही फळमाशे ट्रॅप्स जर तुम्ही मागितले ते तुम्हाला कुठंही मिळून जातील. आणि ते बाटली आपली घ्यायची, बिस्लरीची ज्या फेकून दिलेल्या बॉटल्स असतात त्या घ्यायच्या आणि त्या बिस्लरी ते जुगाड बनवू शकतो. मी तुम्हाला ते दाखवतो पुन्हा एकदा. सुहासजी तुम्ही पण या आमचं कारलं खायला. तुमची वाट पाहतोय आम्ही किती दिवसापासून. हे बघा ही बिस्लरीची बॉटल आहे. ॲक्च्युली तुम्ही जर आमच्या पेजवर गेला तर यापूर्वी मी त्याच्यासाठी एक लाईव्ह पण केला होता. कशा प्रकारे ही ती चॉकलेट आहे. ही बॉटलला अशी फाडली मधून आणि दिस इज रिझल्ट. बघा तुम्हाला ह्या फळमाशा खाली मरून पडलेली दिसतील सगळ्या, वरून पण आहेत भरपूर. पाचशे ते 600 माशा आहेत मरून पडले असले आरामशीर. हे बघा किती सुंदर हे वर चढले जाळीवर. एकही फुटवा तुम्हाला असा खाली दिसणार नाही. तर तुम्ही खालनं फुटवे चेक केले तर प्रत्येक फुटवा हा वरपर्यंत गेलाय. ट्रॅप्स खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. बॉटलमध्ये लिक्विड नाही आहे, ते पाणी टाकलेलं आहे की जे ज्यावेळेस ते मासे येतील त्यात पडणार, ते मरणार. ह्यासाठी ते पाणी टाकले. कारण त्यावर काय होतं की जसं आपल्याला जर कोणी भुलीचं वगैरे औषध दिलं तर ज्यावेळेस आपण जसं भुरळ येऊन पडतो तसं त्या माशा फेरोमेनच्या वासाने तिथं ॲट्रॅक्ट होतात आणि बुरळ येतात आणि त्यांना जिथं जवळ आल्यानंतर ते पडतात. त्यामुळे तिथं खाली जातात. इथं पण बघा सगळीकडे ट्रॅप लावलेलं, म्हणजे ट्रॅप गार्ड क्रॉप म्हणून आम्ही तूर लावलेली दिसेल तुम्हाला सगळीकडं. इथं वांग आहे, पंचगंगा व्हरायटी आहे, गौरव व्हरायटी, अशा 2 व्हरायटीचं वांग आहे. कोबू पण अतिशय सुंदर आहे. तुम्ही जर फुटवे पाहिले तर पानं मोजलेलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 पानं आहेत एका याच्यामध्ये. हा पण अतिशय सुंदर आलाय. हा प्लॉट एकदम वांग जर पाहिलं तुम्ही, वांग्याला हे अतिशय सुंदर फुटवे आहेत. थोडासा शेंड्याळीचा प्रॉब्लेम झाला वांग्याला सुरुवातीला, पण एक प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेतल्यानंतर ते कवर झालं. हे फूल पण आले दिसत असेल तुम्हाला. वांग्याला फुटवे बघा तुम्ही जर चेक केलं तर 1 2
3 4 5 6 7 8 फुटवे वांग्याला आहेत एक मुळाच्यापासून. थोडासा सुरुवातीला गोगल गायचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे काही वांग गेलं आमचं. तर काही परत आम्ही लावण्याचा प्रयत्न केला आहे परत कवर करण्यासाठी. बघू आता त्याचा रिझल्ट्स कसे येत आहेत. मल्चिंगवर क्रॉप करण्याचे खूप फायदे आहेत मित्रांनो. आवर्जून तुम्ही मल्चिंगवर क्रॉप करा. एवढा पाऊस झाला हो हे असं गोगल गायने खाल्ल्यानंतर थोडेसे साईड इफेक्ट्स दिसत आहेत की हे झाड थोडंसं त्याला मुळाला साल खाल्ल्यामुळे प्रॉब्लेम येते. ठीक आहे, पण काय अडचण नाही, ते कवर होतं आहे. नंतर थोडासा प्रॉब्लेम होणारच आहे. प्रत्येक झाड तसं टवटवीत राहते, काय अडचण नाही. प्रिव्हेंटिव्ह करणं खूप गरजेचं आहे. प्रिव्हेंटिव्ह स्प्रेज असतील, प्रिव्हेंटिव्ह काही गोष्टी करणं, या सगळ्या ॲक्च्युअल स्टार्टअप इंडियाच्या प्रोग्राममध्ये सिलेक्ट झाल्यानंतर हा पहिलाच लाईव्ह मी करतो आहे फार्मवरून. खूप कष्टाने आम्ही सगळ्या मित्रांनी हा फार्म उभा केला आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो, पण आमच्या टीममधले मुलं मोठे मोठे MNCमध्ये जॉब करतात आणि सॅटर्डे संडे इथे येऊन शेती. तिघंजण आम्ही पूर्ण वेळ इथं असतो. खूप सुंदर फ्लावरचा गड्डा तुम्हाला आलेला दिसेल. खूप काळजी घेऊन हा प्लॉट उभा केला आहे सगळा. ह्याच प्लॉटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फळभाज्यांचे 30 प्रकार आणि प्रत्येक प्रकाराच्या 4 व्हरायटी असं 120 व्हेजिटेबल्स तुम्हाला या फार्मवर बघायला मिळतील. असा आमचा येणारा टप्पा आहे. आम्ही एक 2-3 कंपनीची व्हरायटीचा स्वीटकॉर्नच्या व्हरायटीचा एक ट्राय केला आहे. ते त्याच्यावर काही विशेष असं लक्ष नाही, पण पाहतोय आम्ही की आहे त्या ह्याच्यामध्ये कसं येतं स्वीटकॉर्न. ते पण ठीक आलं आहे, एवढं काही विशेष नाही. ते पण ड्रिपवर घेतले, मल्चिंगवर नसल्यामुळे थोडासा तिथे इश्यू आहे. पण त्याला पण चांगले फुटवे आहेत. पानं जर चेक केले आपण तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 पानं आहेत. स्वीटकॉर्न पण थोडा 2-3 व्हरायटी वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. ही जी दिसते ती वेगळी व्हरायटी आहे, ही वेगळी, ही एक, हे जे उंच दिसते ती व्हरायटी वेगळी आहे, कडच्या 2 व्हरायटी वेगळ्या आहेत. असा हा प्रयोग आहे. ठीक आहे, 3 व्हरायटी लावल्यात. बऱ्याच जणांना कधी कधी प्रश्न पडत असेल की नक्की आमच्या टीममध्ये कोण आहे, कोण काय करतंय, नक्की ह्यांना नक्की काय करायचं आहे नाही का. वांग 2 फुटावर आहे, 2 फुटावर वांग आहे. त्याच्यामध्ये वांग्याच्यामध्ये फ्लावर आहे शेजारी. 2 फुटावर वांग आहे आणि फ्लावरच्या वांग्याच्यामध्ये 1 फूट डिस्टन्स आहे. बऱ्याच जणांना बऱ्याच वेळा क्वेश्चन असेल की नक्की ही टीममध्ये कोण आहेत, नक्की काय करतायत नाही का. तर इंट्रोड्यूस करायला एक दिवस आपण खास लाईव्ह त्याच्यावर घेऊ किंवा द फार्मची टीम काय आहे, त्यांचा उद्देश काय आहे. सांगायला आनंद वाटेल की 6 महिन्यापूर्वी सुरुवात केलेल्या प्रयोगाला आमचं स्टार्टअप इंडियामध्ये रिकग्निशन घेतलं गेलं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग ICRच्या अंडर जी विपणन संस्था आहे देशातली टॉपची, तिथं आमचं स्टार्टअप इंडियाच्या ट्रेनिंग प्रोग्रामसाठी सिलेक्शन झालं आहे. की हे सगळं होण्यासाठी लोकांना 5-5 वर्ष घासावे लागतात. 6 महिन्यात आम्ही इथपर्यंत जाऊन पोचलो. हे सगळं श्रेय शेतकऱ्यांच्या प्रेमाचं आहे, त्याचबरोबर आमच्या टीमच्या कष्टाचं आहे. माझ्यासोबत नेहमी माझे 2 मित्र असतात, तर ते त्यांची ओळख तुम्हाला करून देतील, तर ते तुम्हाला इंट्रोड्यूस करतील. मी सतीश डोके, द फार्मचा को फाउंडर आणि हे फार्मचं मॅनेजमेंट मीच पाहतो. तुमचं एज्युकेशन सांगा. सर मी BSc फिजिक्स, MA पॉलिटिकल सायन्स आणि रुरल डेव्हलपमेंटमध्ये माझा डिप्लोमा झाला आहे इंदिरा गांधी नॅशनल युनिव्हर्सिटीला. मी अतुल सायकर, माझं BSc ABM झालं आहे आणि मी द फार्मचा फाउंडर आहे, को फाउंडर. आणि गेले 6 महिने झाले आम्ही ह्या फार्मवर उत्तमरित्याने असं तुम्ही प्लॉट बघितला असून चांगल्या पद्धतीने काम करत आहोत. येणाऱ्या काळात पण शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करणार आहोत. तर तुम्ही द फार्मच्या या पेजशी कनेक्ट राहा. खूप नवीन नवीन माहिती आणि तंत्रज्ञान तुम्हाला आम्ही पोहोचू तुमच्यापर्यंत. मी स्वतः रितेश पोपळगट, माझं BSc ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट झालं आहे. ॲग्रिकल्चरमधली एक फील्ड आहे BSc ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. आणि त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला आहे रुरल डेव्हलपमेंटमध्ये, ग्रामीण विकासामध्ये. त्यानंतर सोशल वर्कच्या आता मी 2ऱ्या वर्षाला आहे MITमध्ये, एक्सटर्नल माझं ॲडमिशन आहे. आणि आम्ही सुंदर प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. स्टार्टअपला आमचं सिलेक्शन झालं आहे. खूप आमच्यासाठी म्हणजे आनंद सांगण्यासारखा नाही आहे, पण शेतकऱ्यांसाठी अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत येणार 1-2 महिन्यात 2-3 महिन्यामध्ये क्लिअर होईल की आम्ही नक्की काय करणार आहोत.
काय होतं की काही गोष्टी ट्रेड सिक्रेट्स असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी शेअर करताना अडचणी येत आहेत. पण नक्कीच लवकरच आम्ही तुम्हाला सांगू. पण प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याच्या उत्कर्षाशीच आमच्याकडून जाईल ह्यात काय आम्हाला शंका नाही आहे. सुंदर प्लॉट आम्ही डेव्हलप केलेत. येणाऱ्या काळात इथंच तुम्हाला 120 प्रकारच्या व्हरायटीज बघायला मिळतील वेगवेगळ्या क्रॉपच्या. हे सांगायला मला खूप आनंद होतो आहे. आणि आलाइडचे पण काही डेमो दिसतील की तुम्हाला इथं वेगवेगळे प्रशिक्षणं घेता येतील. असा हा फार्म आम्ही डेव्हलप करणार येणाऱ्या काळामध्ये. तर कीप इन टच, सगळ्यांनी संपर्कात राहा. येणारा काळ हा फक्त शेतकऱ्यांचाच असणार आहे. त्या दिवशी जर तुम्ही पाहिलं कसं आहे की व्हॅरिएबल सेक्टर आहे की तुम्ही जर इकॉनॉमिक्समध्ये पाहिलं, माझं ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स स्पेशलायझेशन आहे. डिमांड सप्लायवर सगळ्या गोष्टी असतात की जर एखाद्या शाळेमध्ये जास्त विद्यार्थी असतील तर ते चॉईस करून घेतात आणि त्याला वेगळी किंमत मोजली जाते. किंवा जी शाळा प्रसिद्ध असते तिच्यासाठी वेगळी प्राईस असते. असं प्रकार तुम्ही शिक्षणात पाहिलं, तसंच ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये पण आहे. बरेचसे काय होतं की तुम्ही जर पाहिलं तर डिमांड सप्लायवर आहे की जिथं समजा मार्केटमध्ये अपडाऊन होतात तसं सेम आहे. पण माझं म्हणणं आहे की ऑल एग्ज इन वन बास्केट नावाच्या कन्सेप्टवर मी काम करतो आहे. ऑलरेडी ती कन्सेप्ट आहे पण ती लोकांमध्ये नोन नाही आहे. तर ऑल एग्ज इन वन बास्केट म्हणजे एका बास्केटमध्ये सगळे अंडे असतील तर काय होईल, तसंच ॲग्रिकल्चर सेक्टरचं आहे. शेतकरी शेती करताना मल्टी क्रॉपिंग फॉलो करत नाही, म्हणून ऑल एग्ज इन वन बास्केटसारखी कन्सेप्ट आता पुन्हा गाजण्याची किंवा पुन्हा चर्चेत येण्याची गरज आहे. तर तेच मॉडेल आम्ही ट्राय करतो मित्रांनो. 2.5 एकरामध्ये आम्ही 10 पिकांचा प्रयोग केला आहे. तोच प्रयोग शेतकऱ्याकडून एक्सपेक्ट आहे की तुमच्या आयुष्यात ऑल एग्ज इन वन बास्केट नाही व्हावं. त्याच्यासाठी मी स्पेशल काही लेख वगैरे लिहिणार आहे. तर टचमध्ये राहा द फार्मच्या पेजच्या. द फार्मची सर्व टीमला एक दिवस तुम्हाला वेळ मिळाला तर सगळ्यांना भेटवीन की कशाप्रकारे आमचं काम चालतं, कशाप्रकारे कोऑर्डिनेशन आहे, कशाप्रकारे मुलं काम करतात. एकाच वेळेस आम्ही शेतीची विक्री विपणन व्यवस्था, त्याच्याबरोबर शेतकऱ्यांचं ऑनलाईन समाधान, त्याच्याबरोबर नवीन काही स्कीम्स येत आहेत का त्याच्यावर, आणि त्याचप्रमाणे आमच्या वैयक्तिक डेव्हलपमेंटवर, अशा सगळ्या पातळीवर आम्ही एकाच वेळेस काम करतो आहे. हे सगळं चॅलेंजिंग असूनही आम्ही खूप सुंदर प्रकारे ह्या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आहे. ह्यातून कदाचित आमचं काही चुकत पण असेल तर तुम्ही आम्हाला सजेस्ट करा. पेजला मॅक्सिमम लोकांना सांगा की ह्या पेजवर काय चालतं. कंटेंट स्टँडर्ड देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. किंवा उठलं सुटलं कुठलं काही घ्यायचं कॉपी पेस्ट करायचं असा प्रकार आमच्याकडे नाही चालत. वी वर्क ऑन स्टँडर्ड प्रोसेस, वी वर्क ऑन स्टँडर्ड कंटेंट. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी स्टँडर्ड प्रोसेसमध्ये चालतील. आम्ही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहोत. आमच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या तुमच्यापर्यंत कशा पोचतील, आम्ही जे काही नवीन बघतोय जमान्यात ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. जुगाड स्पर्धा चालू आहे, सगळ्यांनी जुगाड पाठवत चला. खूप सुंदर लोक जुगाड पाठवत आहेत. मला अक्षरशः एक आनंद वाटेल. काल मी एक काटकर म्हणून एक साताऱ्यामधून मला एक फोन आला होता. तर तो माणूस जुगाडांचा बादशाह आहे की अक्षरशः त्या माणसाने 180 प्रकारचे जुगाड बनवलेत. आणि एक साधारण शेतकरी असलेला माणूस एज्युकेटेड आहे पण एवढं नॉलेज वापरणं हे कुणाचं पण काम नाही. तर अशा लोकांच्या स्टोरीज तुमच्या पुढे येतात. तुम्ही लाजू नका, किती छोटे जुगाड असू द्या तुम्ही पाठवा, प्रयत्न करा पाठवण्याचा. द फार्मच्या व्हॉट्सअपवर तुम्ही जर गेला तर तुम्ही या पेजवर गेला तर तुमचा मेसेजमध्ये गेला तर डायरेक्ट तुमचा मेसेज मला व्हॉट्सअप येईल. मी तुम्हाला जुगाडाच्या स्वदेशी जॉईन करून घेईन. तुमच्या आसपास कोण मित्र तुमचा जुगाड बनवत असेल त्याला पाठवा. मी काय म्हणतो की बक्षीस मिळणं न मिळणं ही गोष्ट पुढची आहे, पण त्या जुगाडामधून जर 4 लोकांना नॉलेज भेटलं, त्या जुगाडाचं तुम्हाला जर वेगळं असेल काय तर पेटंट भेटलं आहे आमच्या माध्यमातून, तर काहीतरी वेगळं होण्याची गोष्ट आहे. आम्ही सरकार दरबार पण ह्याचं हे करणार आहोत. म्हणजे आनंद वाटेल की एक चांगलं वृत्तपत्र खास शेतकऱ्यांच्या जुगाडावर मॅगझिन काढणार आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तुमचं नॉलेज पुढे येते. तर सगळ्यांनी प्रयत्न करा ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा. आमचं नॉलेज आम्ही तुमच्या पुढंपर्यंत देण्याचा प्रयत्न करेल. बळीरामपेक्षा तुमच्या आसपासच्या एरियानुसार तुम्ही व्हरायटी चॉईस करा. आसपासच्या नर्सरीमध्ये फिरा, कोणत्या व्हरायटीज आहेत बघा. यूट्यूबवर बघून तुम्ही तुमच्या रानामध्ये काहीतरी प्रयोग करण्याचा प्रयत्न कमी करा. कारण फ्री मीडियाचं कधी काही वेगवेगळे लोक सांगतात, काही वेगवेगळे जुगाडाचे प्रयोग असतात. शेतीमध्ये औषधं फवारणी वगैरे करताना एखादा प्रयोग लागून जातो, पण सगळ्या ठिकाणी सगळे प्रयोग लागत नाही. त्यामुळे सिस्टमॅटिक जाणंच हेच गरज आहे काळाची. त्यामुळे व्यवस्थित हे करा. आसपासच्या नर्सरीजमध्ये फिरा, आसपासच्या दुकानात 4-5 दुकानं चाळा, आसपासच्या 4-5 नर्सरी चाळा. कोणती व्हरायटी चांगली आहे त्यांच्याकडून फोटोज घ्या. म्हणजे उलटं आम्हाला आवडेल की द फार्ममध्ये येणाऱ्या काळामध्ये व्हरायटीजमधले डिफरन्सेस तुम्हाला दाखवणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. आमचं काही चुकत असेल तर आम्हाला नक्की सांगा. आमच्या माध्यमातून तुम्हाला काही एक्सपेक्टेशन असतील तर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेजेस करत राहा. येणाऱ्या काळात चांगल्या लोकांना भेटवण्याचा तुमचा प्रयत्न असेल. खूप छान वाटतं सगळ्या शेतकऱ्यांबरोबर, सगळ्या शेतकऱ्यांचे रिस्पॉन्स पाहून. तर असंच आम्ही तुमच्या टचमध्ये राहील. येणारा काळ हा शेतकऱ्याचा आहे, तुम्ही कधीच विसरू नका. आणि हाचा लाईव्ह खास आमचा प्लॉट दाखवण्यासाठीच होता. तुम्हाला कसा वाटला प्लॉट याबद्दल मी तुमच्या प्रतिक्रिया एक्सपेक्ट आहेत. सगळ्यांनी प्रतिक्रिया पण पाठवा. द फार्मच्या आता मी प्लॉट फिरल्यानंतरचे परत फोटो मी आमच्या पेजला पण शेअर करेल.
तर चालेल मित्रांनो, असंच कीप इन टच राजूगड स्पर्धेत सगळ्यांना भाग घ्यायला राहा. द फार्म येणाऱ्या 2 ते 3 महिन्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आयुष्यात काहीतरी एवढं मोठं क्रांती घडवणार आहे की तुम्ही ते इमॅजिन पण करू शकणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी ह्या द फार्मच्या माध्यमातून घडणार आहेत. तर ह्या सगळ्याच्या साक्षीदार होण्याची संधी तुम्हाला आम्हाला भेटणार आहे. तर चला मित्रांनो, कीप इन टच राहा. द फार्मचं पेज लाईक करा, आपापल्या मित्रांना पण लाईक करायला सांगा आणि आमचा फार्मचा व्ह्यू एकदा तुम्ही बघा.